मामू ह्याला कसली जाते म्हणतात, कसला दगड हे जाते कसली म्हणतात त्याला? कुरुम. कुरुमाची जात चांगले असतात नाही? कुदरचे जाते कसले? वाळूच्या दगडाच्या. मंडळी पहा, माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे आणि आज नाही का मी टेरेस गार्डन माझं एकदम साफसफाई करणार आहे. मस्त लाईट आहे तोपर्यंत मी धुवून काढणार आहे छानपैकी. रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आज आपण व्हिडिओला दुपारी 1ला सुरुवात केलेली आणि आता थंडी पण एकदम कमी झालेली आणि ऊन सुरू झाले, म्हणजेच आता उन्हाळ्यातले कामं पण सुरू झालेले. तसंच आम्ही पण म्हणलं चला आता आपल्याला वाळवणाला उन्हाळी वाळवणाला सुरुवात करायची. तर त्या अगोदर म्हणलं चला आपण गच्चीवर जाऊन आज पूर्ण छत धुवून काढणार आहे. म्हणजे कसं उन्हाळ्याचं आपण वाळवण करतो, पुन्हा खूप झाडं आहेत गच्चीवर, मस्त त्यांना पण भरपूर पाणी होते आणि छत पण म्हणलं स्वच्छ धुवून काढावा. आता वाळवण वगैरे वरी करता येते. आणि आमच्या इकडं कसं आहे खेड्यामध्ये बघा, सकाळी लाईट असते दुपारी नसते आणि एक आठवडा दुपारी असते सकाळी नसते, अशी लोडशेडिंग असते. तर चला म्हणलं आज लाईट आहे, कारण आता 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, तर त्यामुळे थोडीशी दुपारी पण लाईट राहायला लागली. तर चला म्हणलं आपण तोवर लाईट आहे तोपर्यंत छत धुवायचा. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत गच्चीवर. तर मंडळी पहा, मी इकडं गच्चीवर आले टेरेस गार्डन धुवायला आणि मस्त आता उन्हाळा पण सुरुवात झालेला आहे, छत पण थंड होते आणि मस्त झाडांना पाणी पण आणि धूळ खूप होते. आमच्याकडे मेन रोड आहे ना, धूळ खूप येते आणि आता उन्हाळे वाळवणं पण आता सुरू करायचे हळूहळू. तर चला म्हणलं छत स्वच्छ निर्मळ करावं, म्हणजे आपलं कसं पापड्या वडे हे ते घालायला छत पण वाळवण पण घालायला पण निर्मळ होते. म्हणजे आणि चला धुवून काढावं म्हणलं टाक्यावर पण. रोजची धूळ येते ना, त्या पायी चमकरायची पानं, त्याला पाणी भरपूर लागते चमकऱ्याला. त्याला कोणी कोणी आळू पण म्हणतं कुठल्या कुठल्या भागात, त्याला पाणी भरपूर पाहिजे. धनु तुम्ही काय करायले? आम्ही छत धुवायला आलो, धनु पण आली माझ्यासोबत मला मदत करायला. काय धनु? त्या पायी असं फवारलं ना, असं त्या पायी असं फवारलं की मस्त झाडं पण अशी आपण फ्रेश होतात. पानावरची याच्यावरची धूळ जाते अशी. हे पा जास्वंदीची सगळी जुनी फुलं पानं गळाली आणि आपण नव्हती फुटली याला गुलाबाला. असं फवारलं का नाही का तरी छोटे अरे बा, इथं काहीतरी 2 वांगे आले तिथं. खूप छान वांगे आले. पण काय करावं, आपल्याकडे वांगे टमाटे भरपूर येतात पण वांगे योगित पण आले 3 आले. हो, छोटे छोटे किती लागले. 3 आले. टमाटे पण भरपूर आलते पण वांगे तेवढं आपलं जिथं झाड पण लागलेले. छान लागले ते टमाटे आले पण वांगे घेत नाही ते. पाहिजे पण आले मस्त दूध वाटर करायला आपल्याकडे पुदिना पण भरपूर झालेलं आहे, त्याची पण आपण वांगी खाली पण भाजतो. तर पहा ऊस मंडळी, ऊसीच्या लग्नाला खूप ऊसासाठी ठेवावं लागत होतं म्हणून यावर्षी ऊसाचे चित्रे लावले जातात. किती मस्त ऊस झालेल्या. आता पुढच्या वर्षी तुळशीच्या लग्नापर्यंत खूप मोठा असा उंच आपल्या घरचे तुळशी लग्नाला ऊस तयार होते. आता हे थोडंसं गवत काय काय चिंध्याने वाढलेलं. तर आता ते खाऊ उद्या काढून घेऊ. घराबा तुळशीची गुड रोप आली. हे पाहिजे गोव्याचं झाड. आता उन्हानं कसं थोडंसं पिवळं पडायला किती पाण्यात तरी. आणि ह्या पाहिजे गवती चहा. चहा मस्त खूप छान असा टेस्ट होते. आणि इकडं पहा लसूण लावलेला मस्त टेस्टी. आणि ह्या पाहिजे हे चिनी गुलाब म्हणतात, हे दुपारीचं. तर ह्याला पण मिरच्या भरपूर आल्या, चिकनला पण झाडायला आल्या भरपूर मिरच्या. त्या बाई मस्त असा लसूण पण छानपैकी पोकलेला आहे. आता इकडच्या कुंड्याला राहिले ना पाणी घ्या. हे काही असे पानं घेतले झाडाचे तर शेवटी झाडं राहतात. पाच पिवळा गुलाब पण आले. आता 4 दिवसाखालीच आपण फुलं तोडली होती नाही का गुलाबाची. हो, किती मस्त कळ्या पुन्हा डबल गुलाब आले. ऐके भुईमुगाचं आहे बरं.
होतं हे भुईमुगाचं आलेले हो बापरे बरं आपल्या घरी शेंगा खाला थोडंसं ह्या हे पण लसण आहे किती स्वच्छ वाटायला पाण्याचं शिंपलं का नाही की टवटवीत राहतात याचे फ्रीजवर. पानं. आता पूर्ण हे पूर्ण छत धुवून आता हे इकडं कुंड्या खाली आलेले हा तर आता हे सगळं खराट्याने लावावं लागलं गाळ मंडळी घरी नाही का घरी दळण्यासाठी गिरणी घेतलेली आहे तर तिचे पहिले जाते होते ते वाळूच्या दगडाचे होते आणि तो मेकॅनिक मामा म्हणले वाळूच्या दगडाचं जाताना काय होतं पीठ घासून निघतं ना तर पीठ कचकच लागतं आणि पुढं चालून मुतकडा होण्याची शक्यता असते तर तुम्ही जाते बदला मग आम्ही काय केलं ते वाळूच्या दगडाचे जाते बदलले आणि हे जाते बघा हे याला काय म्हणतात कुर्माचे जाते कुर्माचा दगड आहे हे चांगलं असतं यानं डाळी पीठ काय पण होतं यानं तर त्याच्यामुळे नवीन जाते टाकलेले तर चला तर मला आता छत धुवून खाली आले तर खालचं अंगण धुवावं म्हणलं तर हे मामा म्हणले अंगण ओलं करू नका मला गिरणी फिट करू द्या नंतर तुम्ही अंगण धुवा तर चला तर म्हणलं तोपर्यंत म्हणलं आपण चला तोवर आतला आवरावं कारण त्या मामाची मशीन पण गिरणी पण फिट करणं होती आणि म्हणजे तोवर आगावाचा आता हे नाही का 3-4 दिवस झालं साखरेचा कट्टा हे तांदळाचा कट्टा आणून ठेवलेला आहे तर तो असाच आहे तर म्हणलं चला ते बाहेरचं त्यांचं आवरेपर्यंत म्हणलं आपण हे साखर हे तांदूळ भरून ठेवा म्हणलं हे तर आम्ही नाही का मंडळी एकदाच वाळवण म्हणा धान्य म्हणा असं किराणा काय काय जे घेण्यायोग्य आहे समजा साखर तांदूळ हे असं 6-6 महिन्याचे एकदाच घेऊन ठेवतो तर चला म्हणलं तोपर्यंत आपण हे भरावं तर मंडळी कसा वाटला माझा आजचा असा छोटासा ब्लॉग साफसफाईचा टेरेस गार्डन तर ते आवडल्या जरूर मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी